आणि यानंतर बातमी मुंबईतनं आहे। बेस्टकडनं 700 AC डबल डेकर गाड्यांचं कंत्राट आता रद्द केलं जात आहे। बेस्टकडनं संबंधित कंपनीची अनामत रक्कम सुद्धा गोठवण्यात आल्याची माहिती मिळते। करार असलेल्या कंपनीकडनं गेल्या एका वर्षात एकही गाडी न पोहोचल्यामुळे हे कंत्राट रद्द केल्याची माहिती बेस्ट प्रशासनाकडनं दिली जाते। बेस्टला प्रवाशांच्या सोयीसाठी आणखी 3000 गाड्यांची गरज असताना करार रद्द केल्याचा फटका प्रवाशांना बसू शकतो। अभिषेक मुठाळ आपल्या सोबत आहेत। अभिषेक, काय नेमकी अडचण झाली आहे की झालेला कॉन्ट्रॅक्ट रद्द करण्याची वेळ बेस्टवरती आली? जर का ज्ञानदा बघायचं तर मोठ्या प्रमाणात ईव्हीचा प्रसार असेल तो मोठ्या प्रमाणात मागील 2 ते 3 वर्षांमध्ये होताना पाहायला मिळतं आणि तशातच सरकारी जे एकूण प्रशासन आहे प्रशासनाकडनं मोठ्या प्रमाणात ईव्हीच्या गाड्या ह्या घेतल्या जात आहेत। मात्र त्याचा पुरवठा मोठ्या प्रमाणात होत नसल्याचं आपल्याला मागील अनेक दिवसांपासून दिसून येत आहे आणि त्याच्यातच हे एक उदाहरण म्हणावं लागेल। बेस्टकडनं जी साधारणपणे 700 AC डबल डेकर च्या गाड्या आहेत त्याचा करार करण्यात आलेला होता आणि त्यातल्या एकही गाड्या न दाखल झाल्यामुळे हे 700 गाड्यांचं कंत्राट जे आहे ते रद्द करण्यात आलेलं आहे आणि त्यांची अनामत रक्कम देखील गोठवण्यात आल्याची माहिती आहे। एकूण मागील एका वर्षात जर का बघायचं तर गाड्या एकही आल्या नाही, कंत्राट रद्द करण्यात आलं आणि अशातच जवळपास 3000 गाड्यांची गरज आणखीन बेस्टला आहे आणि अशात ह्या गाड्यांचं कंत्राट देखील रद्द झाल्यामुळे कुठेतरी प्रवाशांना देखील त्रास जो आहे तो आपल्याला पाहायला मिळू शकतो। दुसऱ्या कंपनीकडनं जवळपास 200 गाड्यांचं कंत्राट जे आहे ते बेस्टकडनं करण्यात आलं आहे, मात्र त्यापैकी फक्त अजूनही 50 गाड्या दाखल झाल्या आहेत। उर्वरित गाड्या ज्या आहेत 150 गाड्या जवळपास दाखल होण्याची शक्यता येत्या काही दिवसांमध्ये आहे, मात्र तोपर्यंत प्रवाशांना मात्र त्रासाला सामोरं जावं लागणार आहे। धन्यवाद अभिषेक या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।